बघा, जर 3 माणसं किंवा 9 मुले एक ठराविक काम 21 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तेच काम 6 मुले व 5 माणसे किती दिवसात पूर्ण करतील सर? अशा पद्धतीचे प्रश्न, ज्या प्रश्नामध्ये पहिल्या वाक्यात लेकरांनो लक्ष द्या, किंवा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये व किंवा आणि, या वच्या ठिकाणी एखाद्या वेळेस आणि हा शब्द येतो. अशा पद्धतीचे प्रश्न, ज्या प्रश्नाच्या पहिल्या वाक्यामध्ये किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये आणि हा शब्द असतो, इथं व दर्शवला, या वचा अर्थ आणिच आहे. असे प्रश्न सोडवत असताना करायचं काय? लक्ष द्या. 3 माणसं, इथं माणसं मांडा, माणसं. लक्ष द्या. पुढं मुले आणि दिवस. गणित काय म्हणते? 3 माणसं, माणसाच्या ठिकाणी 3, 9 मुले, मुलांच्या ठिकाणी 9, एक काम 21 दिवसात पूर्ण करू शकतात, तर तेच काम 6 मुले, मुलांच्या ठिकाणी 6, 5 माणसं, माणसांच्या ठिकाणी 5 किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारला. करायचं काय? हे जे ही आहे रास पहिली रास, ही आहे दुसरी रास. पहिल्या राशीतील लक्ष द्या लेकरांनो, ही पद गुणिला स्वरूपात अशी इथं मांडा. छेदस्थानी करायचं काय? महत्वाचा पेच प्रसंग. तिरपा गुणाकार, 9चा गुणाकार 45 सोबत इथं अधिक चिन्ह मांडा आणि 6चा गुणाकार 3 सोबत 6 18. अशा पद्धतीची ही मांडणी. परत हे पद खाली येऊ द्या असेच. 3 गुणिला 9 गुणिला 21 भागीला ही बेरीज करा. 45 आणि 10 55, 55 आणि 8 55 आणि 8 63. लेकरांनो, 9 7 63, 7 3 21, उरते काय? 3 आणि 3, अर्थात 3 आणि 3 यांचा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर. 9 दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.